नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पुरंदर तालुक्यातील एक नामांकित वकील, ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट अविनाश एकनाथ भारंबे साहेब यांच्या आपण कार्यालयात आलेलो आहोत. पुरंदरमध्ये दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलेले एक नामांकित नाव म्हणजे ॲडव्होकेट अविनाश भारंबे. एक सामाजिक कामाचा वारसा घेऊन सर्वसामान्याला न्याय द्यायचं काम अतिशय खंबीरपणे अविनाश भारंबे यांनी केलेलं आहे. त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट दया भारंबे तसेच त्यांची कन्या अनुश्री स्वप्नील पाटील या देखील या व्यवसायामध्ये त्यांना मदत करत आहेत. त्यांचा स्टाफ अतिशय कार्यक्षमपणे ही सर्व व्यवस्था सांभाळताना दिसत आहेत. गेली वर्षभर कोरोनाचा या संकट काळामध्ये खरं तर न्यायालय बंद आहेत, शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे अनेक अडचणींना व्यक्तींना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. याच कार्यालयामध्ये सासवडचे माजी नगराध्यक्ष प्रमोददादा जगताप यांचे चिरंजीवी या ठिकाणी काम करत आहेत. ते देखील एक नामांकित वकील, खऱ्या अर्थानं एक तरुण कार्यकर्ता म्हणूनच ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. काय नाव तुमचं? आकाश प्रमोद जगताप. शांताराम महादेव बोराडे. अनुश्री स्वप्नील पाटील. अभिजित बारोकर. सुमित गुलाब चवळे. ॲडव्होकेट भरत बोरकर. नमस्कार वकील साहेब. खऱ्या अर्थानं जे ड्राफ्ट तयार केल्यानंतर कोर्टामध्ये सादर करण्याचं जे काम असतं, महत्त्वाचं ड्राफ्ट तयार करण्याचं आणि टायपिंगचं, ते काम या ठिकाणी करतात. काय नाव तुमचं? प्रशांत सुपेकर. नमस्कार. अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण हे आता सुरुवातीलाच प्रवेशद्वार पाहिलं, आतलं फर्निचर पाहिलं, ग्रंथालय पाहिलं, तर आपण एखाद्या मुंबईमध्ये सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये आले असंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. खरं तर आपल्याकडं म्हण आहे की कोर्टाची पायरी चढू नये, परंतु आजचा हा 21व्या शतकात प्रवेश करत असताना प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कासाठी, आपल्याला न्याय मिळवण्यासाठी कोर्टामध्ये जावं लागतं. परंतु आपली बाजू भक्कमपणे मांडली गेली तरच खऱ्या अर्थानं न्याय मिळू शकतो. आपल्याकडे जे उपलब्ध पुरावे आहेत त्याचं योग्य ते सादरीकरण आणि आपले संविधान, घटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्याची योग्य ती कलमं या ठिकाणी न्यायाधीशांना पुढं सादर करावं लागतात. आपली बाजू भक्कमपणे मांडली तरच त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळण्याची आज या कायद्यानं, संविधानानं तयारी केलेली आहे, प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. नमस्कार वकील साहेब. पुरंदर तालुक्यामध्ये आपण एक ज्येष्ठ वकील आहात. न्यायालयीन कामकाजामध्ये फौजदारी असेल, दिवाणी असेल, तर नागरिक आपल्याला पसंती देतात, कारण नागरिकांना न्याय मिळवायची जी भक्कम बाजू आपण न्यायालयात मांडत असता. तर अशा प्रकारचं एक आपलं एक उत्कृष्ट प्रकारचं नाव या पुरंदर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात झालेलं आहे. पुणे, मुंबई, लोणावळा असेल किंवा नगर असेल, या अनेक ठिकाणी आपण आपल्या कौशल्य दाखवून नागरिकांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु गेली 1.5 वर्ष या कोरोनाच्या कालावधीमध्ये न्यायव्यवस्था बऱ्याच प्रमाणात ठप्प झालेली आहे. मग या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही न्याय कशा प्रकारे मिळवण्याचा प्रयत्न करता? आपल्याकडे कोरोनाचा जो प्रादुर्भाव झाला, त्या प्रादुर्भावामुळे आपल्या जिल्ह्याचा अजूनही पॉझिटिव्ह रेट 5% जास्त आहे. त्यामुळे कोर्टामध्ये एकमेकाच्या संपर्कामध्ये आल्यामुळे हे कोविडचा प्रसार होऊ नये म्हणून रिस्ट्रिक्टेड प्रमाणामध्ये कोर्ट चालू आहे. काही प्रमाणामध्ये कोर्ट चालू आहे. 11 ते 2 वाजेपर्यंत कोर्ट चालतं आहे. आमच्या अनेक जजेस हे इन्फेक्टेड झाले, सरकारी वकील इन्फेक्टेड झाले, अनेक वकील त्याच्यामध्ये एक्सपायर्ड झाले. आमचे जवळचे मित्र भोरचे आबा शिंदे या कोविडमुळे गेले, जे सगळ्यात गुरुवर्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून ज्यांचं नाव होतं भास्करराव आव्हाड, ते सुद्धा याच्या कोविडमध्ये गेले. आमचे दुसरे एक मित्र गिरीश शिंदे, पुण्याचे वकील, ते सुद्धा या कोविडमध्ये गेले. गिरीश शिंदेचा तर फार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो काम करत होता, या कोविडमुळे गेला. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये जाणं, कोर्टामध्ये काम करणं म्हणजे हे इन्फेक्शन वाढण्यासारखं आहे आणि कोर्टामध्ये गर्दी होते. आपल्याकडे कोर्टाचं जर इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं
तर अतिशय छोट्या छोट्या कोर्टरूम आहेत. त्याच्यामध्ये कोर्ट बसणार, कोर्टाच्या बाजूला त्यांचे क्लार्क बसणार, शिरस्तेदार, शिपाई, वकील, या सगळ्यांची एवढी गर्दी होते आणि ती गर्दी झाली की हे इन्फेक्शन होणार. त्याच्यामुळे आपल्या मान्य सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टाने हे त्याच्यामध्ये ठरवलं की काही प्रमाणामध्ये कोर्ट चालू करायचं, की काही जे अर्जंट मॅटर असतील त्या प्रकरणांची त्याच्यामध्ये सुनावणी केली जाते. म्हणजे मनाईसारखे जे काही केसेस असतील, दिवाणी दाव्यामध्ये मनाई हा एक फार महत्त्वाचा भाग असतो. स्टेच्या केसेस असतात, जामिनाच्या केसेस असतात. अशा अर्जंटची ज्याच्यामध्ये आहे अशा अर्जंट प्रकारची कामं घेतली जातात. तशी ज्या ठिकाणी अगदी शेवटच्या स्टेजला आलेलं आहे की आर्ग्युमेंटची स्टेज आहे, फायनल आर्ग्युमेंट आहे, अशा केसेसमध्ये दोन्ही वकील हजर असेल तर त्याची सुनावणी घेतली जाते. मान्य हायकोर्टाच्या आदेशानुसार लोकन्यायालय भरवलं जातं. आता आपल्याकडे सासवडला लोकन्यायालय भरवलं होतं मागच्या महिन्यामध्ये. बऱ्याचशा केसात तडजोडीने मिटल्या. तर अशा प्रकारे या अर्जंट ज्यांना या न्यायाची गरज आहे त्यांना अर्जंट त्यांना रिलीफ मिळण्यासाठी हे न्यायालय त्याच्यामध्ये तत्परपणे काम करतायत, रिस्क घेऊन काम करतायत. ते अशा प्रकारे सध्याचं कामकाज चालू आहे. या कोरोनाच्या काळामध्ये सर्व जगभर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की आपलं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. जगामध्ये सर्वात उत्कृष्ट असणारी आरोग्य व्यवस्था इटलीमध्ये आहे. त्या ठिकाणी अक्षरशः कोट्यावधी रुपयाच्या प्रॉपर्टी असणाऱ्या मालकांनी आत्महत्या केल्या, कारण कुटुंबातील सर्व माणसं कोरोनाच्या मृत्युमुखी पडले, कोरोनाच्या हाहाकारामध्ये मृत्युमुखी पडले. अशा प्रकारचं हे संकट या संपूर्ण जगावर आलेलं आहे. परंतु या संकट काळामध्ये देखील इन्शुरन्स कंपनीने भारतामध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. माणसाला जीवन जगत असताना आरोग्यम धनसंपदा हे सांभाळत असताना दवाखान्यात गेल्यानंतर मात्र पैशाचीही गरज निर्माण होते. हॉस्पिटल्स फुल होते. सासवड पुरंदरमध्ये सुद्धा अशा एक काळ निर्माण झाला की बेड उपलब्ध नव्हते. अशा काळात अनेक रुग्ण हे पुण्यामध्ये ॲडमिट झाले, हडपसरला ॲडमिट झाले. अनेकांना इतर उपचारासाठी बेड मिळत नव्हते. बऱ्याच वेळेस हार्टचं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, इतर काही आजार असतील, त्या काळात देखील उपचार मिळणं अतिशय अवघड झालं आणि महाग झालं. मग अशा काळात नेमकं इन्शुरन्स कंपनी आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या समेत पुरंदर तालुक्यामधील अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम करणारे अभिजित बारोकर साहेब आहेत की जे LICचा व्यवसाय पाहतात आणि उत्तम गुंतवणुकीचाही सल्ला देतात. अशा प्रकारचे अभिजित बारोकर आपल्या समेत आहेत. अभिजितजी, या कोरोना काळामध्ये विशेषतः या LICचं महत्त्व, तुमच्या अनेक योजनांचं महत्त्व ग्राहकांना पटवून देणं महत्त्वाचं आहे. या कोरोना काळात कशा प्रकारे तुम्ही ग्राहकांना मदत केली? सर, सांगायचं म्हणलं तर फर्स्ट टाईम असं की करोनाच्या काळात दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाची आहे. एक मेडिक्लेम आणि एक इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स. मेडिक्लेम म्हणजे काय की कोरोनाच्या काळात आपण बघितलं की हॉस्पिटलचे रेट किंवा मेडिकलचे रेट फार वाढले आणि कोरोनानंतर आपण असं बघितलं की त्यानंतरसुद्धा मेडिकल कॉम्प्लिकेशन झाले बरेचसे. आपण जसं म्हणतो की म्युकोसिरायसिस म्हणा किंवा कोरोनानंतर जरी एखादा पेशंट जरी कवर झाला तरी नंतर कॉम्प्लिकेशन वाढतात, त्यामुळं खर्च वाढत असतो. तर त्यामुळं मेडिक्लेम करणे, ॲडिक्वेट करणे फार गरजेचं आहे. त्यानंतर आपण बऱ्याच वेळा बघतो की कोरोनाच्या काळात घरातला कमावता व्यक्ती किंवा ज्याच्यावरती घराचा उत्पन्नाचा स्रोत असतो, सोर्स, तो व्यक्ती जर का दगावला तर तो कुटुंबाचं सुद्धा एक अडचणीत येऊ शकतो. तर त्यासाठी सुद्धा मॅक्सिमम इन्शुरन्स असणे त्या कुटुंब प्रमुखचं असणे गरजेचं आहे. तर माझा सल्ला तेच राहील की प्रत्येकाने कमीत कमी मिनिमम 10 लाख रुपयाचा मेडिक्लेम असणे गरजेचं आहे आणि प्रत्येकाचा त्याच्या उत्पन्नानुसार एक 50 लाखाचा टर्म इन्शुरन्स किंवा त्याच्या लाईफस्टाईलप्रमाणे किंवा त्याच्या लायबिलिटीप्रमाणे 1 कोटी किंवा 1.5 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढणे आजच्या घडीला गरजेचं आहे. वकील साहेब, आता तुम्ही हा व्यवसाय अनेक वर्षी या ठिकाणी करत आहात. प्रत्यक्षात लाईफ इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्सचा आपला काय संबंध आला आणि त्याचा काय फायदा झाला आहे का? माझ्या माहितीप्रमाणे की इन्शुरन्स हा प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी केला पाहिजे. आज परदेशामध्ये जर पाहिलं तर हा इन्शुरन्स जो आहे, मेडिक्लेम इन्शुरन्स जो आहे, तो कंपल्सरी आहे. आपण आज आपल्याकडे पाहतो की आपल्या लोकांचं राहणीमान किंवा आपल्या लोकांची विचारसरणी आणि आपल्या लोकांचं जे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत हे अतिशय लिमिटेड आहेत. आणि आम्ही बऱ्याच वेळेला असं पाहतो की माझ्या जवळचे लोक, माझे पक्षकार, माझे नातेवाईक हे ज्या वेळेला कोणीतरी आजारी पडतं, आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा चिंता त्यांना पडते की पैसे कसे उभा करायचे
की मी अतिशयोक्ती सांगत नाहीत, पण अनेक वेळा मी असं पाहिलं आहे की दवाखान्यामध्ये जर 10,000 रुपये भरायचे झाले तर ते सुद्धा जमवल्याशिवाय लोकांकडे पैसे नाही आहेत. कारण आज संपूर्ण देशामध्ये नाही तर जगामध्ये हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानामध्ये बदल झालेले आहेत. पूर्वीची लोकं आपण पाहिली की अतिशय काटक होती. आता आमच्याकडे हे जे आकाश आहेत यांचे आजोबा हे धनदाकड होते. यांच्या संपूर्ण भावकीमध्ये भरपूर लोकांना तिथे आयुष्य मिळालेलं आहे. पण आता पुढच्या पिढीमध्ये हे काही भरपूर आयुष्य आणि निरोगी आयुष्य काही नाही आहे. पूर्वी हार्ट अटॅक जो होता हा 50-60 वर्षाच्या पुढे येत होता. आता हार्ट अटॅक तर कधी अगदी 30-30 वर्षाच्या मुलांनासुद्धा हार्ट अटॅक यायला लागला आहे. शुगर तर इतकी कॉमन झाली आहे की ज्याला विचारू तो सांगतो मला पण शुगर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या आजारांनी ज्यावेळेला मानवी शरीरावर अतिक्रमण केलेलं आहे आणि प्रत्येकाला ह्या डॉक्टरची मेडिकल तपासणीची ॲडमिट होण्याची कधी ना कधीतरी वेळ येत असते आणि नेमकं त्याच वेळेला आपल्याकडे पैसे नसतात. बहुसंख्य समाज हा शेतकरी आहे आणि अजूनही मी एक पाहिलं की शेतकऱ्यांची मानसिकता कधी बदलणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की तो प्रत्येकजण म्हणतो इन्शुरन्स काढायचं झाला की पैसे नाहीत. मी लोकांना सांगतो अरे तुम्ही यात्रा ज्या वेळेला करता त्यावेळेला 5-5 बकरी मारताना ती मारू नका. तुम्ही हा जो खर्च करताय ना हा खर्च तुम्ही कंट्रोलमध्ये करा आणि त्याच्यावरती इन्शुरन्स त्याच्यामध्ये उतरा. फार हप्ता नसतो. मागच्याच महिन्यामध्ये मी माझ्याकडे जो ड्रायव्हर आहे हनुमंत गायकवाड म्हणून त्याला किती आता मी ड्रायव्हर म्हणून पगार देणार आहे तरी मी त्याला सांगितलं नाही तुझा इन्शुरन्स उतरव. त्याचा 3 लाखाचा इन्शुरन्स उतरला. त्याचं वय कमी असल्यामुळे त्याला इन्शुरन्सचा हप्ता कमी बसला. 10,000मध्ये त्याची पॉलिसी झाली. त्याने जर 2 वर्ष क्लेम केला नाही तर त्याला बोनस मिळून त्याची 3ची 6 होईल, 6ची 12 होईल. असं त्याचं ते लिमिट वाढत जाणार आहे. पण जितक्या कमी वयामध्ये तुम्ही इन्शुरन्स कराल तितका त्याचा फायदा आहे. आता माझ्यासमोर माझा सहकारी बसलेले आहेत ॲडव्होकेट भारत बोरकर. मागच्या वर्षामध्ये त्यांना एवढे 3 मोठे कुटुंबामध्ये धक्के बसले. अगदी अनपेक्षितपणे शेतीची एवढी मोठी डेव्हलपमेंट केली की त्याच्या लॉकडाऊनमध्ये ते 2 भाऊ वडील यांनी शेतीमध्ये 8 लाख रुपये खर्च करून सुधारणा केली. आणि वडिलांचं स्वप्न होतं की आता आपण एक चांगल्या प्रकारची शेती तिथनं पुढे करू. काय दृष्ट लागली अचानकपणे ऑगस्ट महिन्यामध्ये वडील आजारी पडले परत घरी आलेच नाहीत. आज वडील गेले. त्यानंतर दुसऱ्या 2च महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये भाऊ गेला. भावाचं सुद्धा असंच झालं. त्याला ब्लड कॅन्सर झाला. भरपूर उपचार केले, पैसे गेले. 12 लाख रुपये त्याच्यामध्ये खर्च केले. आणि मी त्याला पहिल्यापासून सांगत होतो की भारत तू मेडिक्लेमचा इन्शुरन्स कर. मी 5 वर्ष त्याच्या मागे लागलो होतो. पण हीच आपली जी आर्थिक ताणाताण असते ही कधी संपत नाही आणि त्या आर्थिक ताणाताणीमुळे आपण इन्शुरन्स कशाला उतरायचा आहे, मला काय होतं आहे ही जी भावना प्रत्येकाच्या मनात आहे ना ही प्रत्येकाने काढून टाकली पाहिजे. आपल्याला वाटतं आपण ठणठणीत आहे पण आतमध्ये शरीर काय पोखरलेलं असतं हे आपल्याला समजत नाही. कोणत्या वेळेला कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे माझ्या ज्या संपर्कामध्ये लोक आहेत मी सगळ्यांना पहिलाचा आग्रह एक करतो की बाबा पहिल्यांदा तू लाईफ इन्शुरन्स काढायचं की नाही हा भाग वेगळा, पण तू त्याच्यामध्ये पहिला तुझा मेडिक्लेम तरी काढ की जेणेकरून आपण जर आजारी पडलो दवाखान्यामध्ये गेलो तर ही पैशांची जमवाजमव जर आपल्याकडे असेल, जर आपल्याकडे पैशाने सगळ्या गोष्टी सुटत नाहीत हे मलाही मान्य आहे, पण निदान जर क्लेम असेल तुमचा मेडिक्लेम असेल तर दवाखान्यात गेल्यानंतर कॅशलेस इन्शुरन्स असतो आहे. हे बारवकर साहेब तर तुम्हाला इतकी सर्व्हिस देत आहेत. होम सर्व्हिस, प्रत्येक गोष्टीला होम सर्व्हिस. माझा स्वतःचा अनुभव आहे की मग माझ्या सगळ्या फॅमिलीमधल्या लोकांचा स्टारचा हेल्थ इन्शुरन्स त्यांच्याकडनं घेतलेला आहे. स्टार हेल्थचा इन्शुरन्स घेतला आहे. माझ्या मिसेसचं ज्यावेळेला नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याचं जे प्रत्यारोपण म्हणतात ते ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशनचं बिल आलं 4,42,000 रुपये. 4,42,000 झालं. बारवकर साहेबांचा मेसेज आला, साहेब तुमचे 4,05,000 रुपये इन्शुरन्स मंजूर झाला. 37,000 रुपयामध्ये माझ्या मिसेसच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालं. त्यानंतर तिला जी 1 महिना जी ट्रीटमेंट असते त्या 1 महिना जी ट्रीटमेंट असते त्याचेसुद्धा पैसे इन्शुरन्स कंपनीकडनं मिळाले. त्यानंतर माझं प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं.
प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं त्यावेळी माझं बिल झालं 1,81,000 रुपये. बारावकर साहेबांनी सांगितलं की साहेब तुमचे 1,77,000 रुपये इन्शुरन्स कंपनीने भरलेत. म्हणजे माझं प्रोस्टेटचं ऑपरेशन रुबीसारख्या हॉस्पिटलमध्ये, गाडगीळसारखे डॉक्टर, जहांगीरसारख्या हॉस्पिटलमध्ये, तिथे गाडगीळसारखे युरॉलॉजिस्ट डॉक्टरने ऑपरेशन केलं. स्पेशल रूममध्ये राहून माझं प्रोस्टेटचं ऑपरेशन 4,000मध्ये झालं. माझ्या नातीचं ॲडनॉइड म्हणजे नाकाच्या पाठीमागे एक गाठ असते, अगदी घशामध्ये टॉन्सिल्स असतात, त्याचं ऑपरेशन झालं. रुबी हॉलला ते ऑपरेशन केलं. ते करमरकर म्हणून डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी केलं. कोब्लेशन थेरीने ऑपरेशन केलं. त्याचं बिल 2,30,000 रुपये त्याचं बिल झालं होतं. तिचं 6 वर्षाचीच माझी नात आहे, तिचं ऑपरेशन झालं. त्याच्यामध्ये 2,22,000 रुपये इन्शुरन्स कंपनीने भरले. 8,000 रुपयामध्ये ऑपरेशन झालं. नंतर माझे जावई, थोरले जावई स्वप्नील पाटील, त्यांना कोविड झाला. त्यांच्यामुळे माझ्या नातीलाही कोविड झाला. दोघेसुद्धा तिथे राठी हॉस्पिटलमध्ये रेमेडीला ॲडमिट होते. त्यांच्यावर सुद्धा ट्रीटमेंट झाली. रेमडेसिवीर दिलं. नंतर तुमचं याच्या आणखी दुसरं एक इंजेक्शन असतं स्टिरॉईडचं, ते इंजेक्शन दिले. 15-3 आठवडे ॲडमिट होतं. 2,88,000 रुपये बिल झालं. बारावकर साहेबांनी सांगितलं काळजी करू नका, इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमचं सगळं बिल कवर होईल. त्याच्यामध्ये 2,71,000 रुपये इन्शुरन्स कंपनीने केले. म्हणजे माझ्या जावयाचं आणि नातीचं कोविडचं जे संपूर्ण बिल आहे हे मला फक्त 17,000 रुपये भरावे लागले. असा हा इन्शुरन्सचा फायदा आहे. म्हणजे मेडिक्लेमचा. तर मेडिक्लेम पॉलिसी तुम्ही उतरवा, तुम्ही त्याच्यामध्ये निदान तुम्हाला तुमच्या बॉडीला काय झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडनं कव्हरेज आहे. फक्त 24 तासामध्ये इंटिमेशन द्यायचं आहे. आपल्याला काही करावं लागत नाही. फक्त तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे ना, बारावकर साहेबांना सांगा मी अशा ठिकाणी असं ॲडमिट होतो आहे. तुमची बारावकर साहेब मला स्वतःला माझ्या मिसेसला भेटायला आले. येताना काय ड्रायफ्रूट घेऊन आले, गिफ्ट घेऊन आले. माझं ऑपरेशन झालं त्यावेळीसुद्धा त्याने ड्रायफ्रूट दिले. आणि होम सर्व्हिस, आपल्याला त्यांच्या ऑफिसला सुद्धा जावं लागत नाही, ते तुम्हाला घरी येऊन सल्ला देतात. अतिशय चांगल्या प्रकारे बारावकर साहेब या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये इन्शुरन्सच्या माध्यमातून जनतेची सेवा करतायत. आणि ती जी जनतेची सेवा करतायत त्याच्यामुळे परमेश्वर हा एक लोकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे जो राहतो आहे की तुम्ही आम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाची मदत कधी असते लोकांना आजारपणामध्ये. आणि आजारपणामध्ये धीर देण्याचं, आजारपणामध्ये सांत्वन करण्याचं किंवा आजारपणामध्ये आर्थिक मदत करण्याचं हे जे काम करतायत हे बारावकर साहेब करतायत. आणि त्या कामाचं मोल कुठेही होणार नाही. म्हणून बारावकर साहेब वेगवेगळे सेमिनार घेत आहेत, लोकांना सारखं आव्हान करतायत की तुम्ही इन्शुरन्स, तो त्यांचा फायदा, तो त्याच्यामध्ये ठीक आहे, त्यांचा व्यवसाय. तुम्ही 1 लाखाचा इन्शुरन्स केला तर त्यांना सांगता 5,000 रुपये कमिशन मिळेल. आणि पण तुमचं कव्हरेज 1 लाखाचं होतं आहे ना, त्यांच्या धंद्याचा विचार करू नका. नाहीतर लोक काय टीका करतात, हे त्याच्या धंद्यासाठी तो करतोय, तो पैसे कमवण्यासाठी करतोय. अरे त्याला ज्यावेळी 4 पैसे मिळतील त्यावेळी तुला 4 लाख रुपये मिळणार आहेत ना. त्यामुळे हा विचार न करता लोकांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन, आता लग्नामध्ये आपण एवढा प्रचंड खर्च करतो, त्याला मी पण केलेला आहे. लग्नामध्ये माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नामध्ये भरमसाठ खर्च केला आहे तिथे. तर ते आता कळतं आहे की हे लोक जे लग्नामध्ये खर्च भरमसाठ करतायत त्याच्याऐवजी तुमच्या कुटुंबामध्ये जितके सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांचा तुम्ही इन्शुरन्स उतरवून ठेवा. फार सुरुवातीला जर तुम्ही सेविंग चालू केलं सुरुवातीच्या काळामध्ये तर तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेला तुम्हाला भरपूर पैसे मिळतात. त्याचा मला अनुभव आहे. LIC सारख्या ठिकाणी मी ज्या वेळेला पॉलिसी घेतली तर 5 लाख गुंतवल्याचे 15 लाख रुपये मला मिळाले. म्हणजे एवढा त्याच्यामध्ये फायदा असतो. अशा प्रकारे LICचं जे काम आहे, हे हेल्थ इन्शुरन्सचं जे काम आहे हे समाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. याच्यामध्ये शेतकरी वर्ग अजूनही मागे आहे. मी माझ्या शेतकरी बांधवांना आणि मी नेहमी सांगितलं की शेतकऱ्यांच्याबद्दल मला नेहमी सहानुभूती आहे. मी लोकांनाही नेहमी सांगतो मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कारण शेतकऱ्यांना सगळीकडनं पिडलं जातं. कुठे जा शेतकऱ्यांवर हा अन्याय होतोच आहे. अगदी निसर्गापासून सगळ्यांचा अन्याय होतो. शेतकऱ्याला सगळेजण भरडत असतात. तर शेतकरी वर्गासाठी जी आर्थिक परिस्थिती, आता तर परवा TV ला असं सांगितलं, हे जागतिक ग्लोबल वॉर्मिंगचा जो इफेक्ट आहे याच्यामध्ये या सगळ्या देशामध्ये असे
पूर, भूकंप, वादळं, नंतर वनवे असं होत आहे. 2 मीटर समुद्राची पातळी वाढणार आहे आणि त्यांनी सांगितलं की 77% पिकं ही जगातली धोक्यात येणार आहेत. मग अशा वेळेला शेतकऱ्यांना जर हे कुठे प्रॉब्लेम आला, दवाखान्यात जायचा प्रश्न आला, तर त्या बिचाऱ्याकडे पैसे नसतात. आज कांद्याची काय परिस्थिती आहे? आज मी सकाळी टी व्हीला का पेपरला वाचलं, कुठेतरी 25 रुपये 25 पैसे किलो टोमॅटो आहे. लाज वाटली पाहिजे. 25 किलो टोमॅटो म्हणजे घेणाऱ्याला सुद्धा वाटली पाहिजे की अरे 25 पैशाने आपण टोमॅटो घ्यावा तरी कसा. पेरूला देवी रोग आलाय, पेरू काढून टाकायचे. सीताफळाला काय पाठीमागनं त्याच्या देठाकडनं काळं पडतंय, फेकून द्यावं लागतंय. डाळिंब तर सगळीकडे संपली. येऊन जाऊन शेतकऱ्यांकडे जो ज्वारी बाजरीमध्ये काय नाही, त्याचं फक्त शेतकऱ्याचं ते सुद्धा पाऊस पडला तर त्याचं वर्षाचं फक्त तेवढं खाण्याचं भागतं आहे. बाकीच्या गोष्टीचा जो खर्च असतो त्याला शेतकऱ्याला पैसे काढावे लागतात, कुठेतरी पैसे काढावे लागतात. ऊस बागायतदारसुद्धा आहे. तर शरद जोशीने एकदा सांगितलं होतं सभेमध्ये, इथे जेवढे सगळे बागायतदार बसलेत ना, यांच्या सगळ्या धोत्राचे सोगे जे आहेत हे बँकांकडे गहाण ठेवलेले आहेत. म्हणजे ऊस बागायतदार जरी असला तरी त्याच्यावर सोसायटीचं एवढं कर्ज असतं आहे. मी कोणाला कमी लेखत नाही, वस्तुस्थिती सांगतो आहे. कारण आम्ही बऱ्याच वेळेला हे बघतो की ते सोसायटीचं जे कर्ज असतं ते ऊसाचं बिल आलं की त्यातनं भागतं. परत सोसायटी काढाल त्यावेळेसच लोकांकडे पैसे येतात आणि मग पैसे नसले की दवाखान्यासाठी, अनेक लग्नासाठी, अनेक कारणासाठी लोकांना मग खाजगी कर्ज काढायची. मग ते 10% काढायचं, पतसंस्थेचं कर्ज काढायचं. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तेवढं उत्पन्न मिळत नाही आणि मग जमिनी विकायच्या. म्हणजे किमती जमीन अगदी कवडी मोलाने कोणाच्या तरी घशामध्ये घालायची. तर हा प्रसंग का येतो? तर याचं एकच कारण, आपली गुंतवणूक सुरक्षित नाही. जर गुंतवणूक जर सुरक्षित असेल, मी म्हणतो 5,000 रुपये जरी महिन्याला मिळाले तरी त्यातले 50 रुपये तुम्ही बचत करा. पण आपल्याला बचतीची सवय नाही. आपल्याला हे आपण संभाव्य धोके कुठे पाहत नाहीत आणि आपण ज्याला विचारू तो म्हणतो मला काय होत आहे, मी ठणठणीत आहे. अरे नसतो ठणठणीत बाबा, तू कोणत्या दिवशी हॉस्पिटलची गरज भासेल हे सांगता येत नाही. शेवटी नीतू मांडकेसारखा ज्याने हार्टवर ट्रीटमेंट केलेली आहे, ज्याने लाखो लोकांचे प्राण वाचवले, ते नीतू मांडकेसुद्धा हार्टनेच गेले. म्हणजे असं परिस्थिती असते, कुणी कोणाचं काही सांगू शकत नाही. तर याच्यामध्ये एक लोकांना मी या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक जे सामाजिक काम करतो आहे आणि दादा जाधवरावांच्या विचाराने ज्या वेळेला पुढे चाललेलो आहे, तर लोकांबद्दल जी त्यांना लोकांबद्दल तळमळ होती, दादांना कायम लोकांबद्दल तळमळ होती. त्यांनी स्वतःचा कुठलाही विचार न करता सातत्याने लोकांमध्येच राहणं, लोकांचीच सेवा करणं हे ध्येय केलं होतं. आता वय झालेलं आहे, एवढं काय होत नाही, पण अजून त्यांची तब्येत ठणठणीत आहे. विषय तो नाही आहे. पण या कोविडमुळे काय रिस्क घेत नाही. तर त्यांचा जो विचाराचा पगडा आहे की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. जर समाजाने आपल्याला काही दिलेलं आहे तर आपण समाजाला निदान चांगले विचार तरी द्यावे, या उद्देशाने मी आपल्याला या माध्यमातून, हे पुरंदर न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना असं आवाहन करेल की शेतकरी असो, मजूर असो, नोकरदार असो, उद्योजक असो, व्यापारी असो, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी जितक्या कमी वयामध्ये तुम्ही हा इन्शुरन्स घ्याल तितका तुम्हाला त्याचा फायदा आहे. कारण जसं वय वाढेल तसा इन्स्टॉलमेंट वाढतात. कमी वयामध्ये घेतला तर त्याच्यामध्ये तुमचा इन्स्टॉलमेंट त्याचा कमी बसतो, रिस्क कव्हरेज जास्त होते. आज तुमची रिस्क कव्हरेज 10 लाखाची झाली, थोडासा त्याच्यामध्ये हप्ता वाढवला तर पुढचे तुमचं कव्हरेज जास्त होतं आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना मार्गदर्शन. आणि तुम्ही काही करू नका, फक्त तुम्हाला इन्शुरन्स उतरायचा आहे असं सांगा. बारवकर साहेब तुमच्या सेवेला हजर आहेत. घरी घेतील, तुमचे फॉर्म भरून घेतील, तुमचे पैसे हे करतील, पैसेसुद्धा जमा करतील आणि चोखपणे त्याची पावती तुम्हाला देतील. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अनुभव वेगळे असतात, पण इथे बारवकरांवर 100% विश्वास ठेवायला काही हरकत नाही. मला जो अनुभव आलेला आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे आणि ते स्वतःसाठी काही सांगत नाही. तर सगळ्यांनी कमीत कमी वयामध्ये संपूर्ण कुटुंबाला या विम्याचं कवच द्या, या हेल्थ इन्शुरन्स घ्या. हेल्थ इन्शुरन्स घ्या, त्याच्याबरोबर ही LIC सारख्या ज्या काही इन्व्हेस्टमेंटच्या पॉलिसी आहेत या तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि आपलं जीवन हे सुरक्षित बनवा.
निदान आर्थिकदृष्ट्या जर आपण सुरक्षित असेल तर बाकीच्या गोष्टीला आपण दोन देऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या जर आपण सुरक्षित नसेल तर आपल्याला अनेक अडचणींना सहन करावं लागतं. म्हणून परत एकदा या पुरंदर न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की सगळ्यांनी या इन्शुरन्सचा, हेल्थ इन्शुरन्सचा फायदा घ्यावा. धन्यवाद वकील साहेब. संकट काळात खऱ्या अर्थानं आपल्याला देवाची आठवण होते, परंतु त्याच वेळेस जर संकटातून बाहेर पडायचं असेल तर LIC आणि मेडिक्लेम उतरवणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचा अतिशय मोलाचा सल्ला पुरंदरमधील ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट अविनाश भारंबे यांनी दिलेला आहे. धन्यवाद. काय नाहीये, तुला प्रदीप दिसला त्यामुळे तुला वाटेल राजकीय. राजकीय नाही, हे इन्शुरन्स आहे. हे बारोकर आहेत ना, ते इन्शुरन्सचं काम करतात. आम्ही काय करणार. प्रशांत ये नाजऱ्यामध्ये तर त्याला 50 पॉलिसी बऱ्याच ठिकाणी त्याला काढून दिले. पण त्याच्या नंतर काय माहितीये का, आता सुद्धा ते आपले 15 लाख रुपये मिळाले ना मला इन्शुरन्सची, ती ऍक्च्युली पॉलिसी त्यांनी केलेली होती आणि त्याचं काय म्हणणं होतं, आता ते इन्व्हेस्ट करणार